रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी। आसमा कोर्नेच्या अद्वितीय मोहिमेला पन्हाळकरांचा सलाम। 4000 किलोमीटर धावून युनेस्को मान्यताप्राप्त 12 किल्ल्यांची सफर पूर्ण। आजच्या काळात अनेक जण दुचाकी, सायकल किंवा इतर वाहनांच्या माध्यमातून राज्य व देशभर भ्रमंती करताना दिसतात। मात्र एका तरुणीने तब्बल 4000 किलोमीटरचे अंतर धावत पार करून एक अनोखा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे। कोल्हापूरच्या सोमवारपेठ येथील आसमा कोर्ने हिने मराठा साम्राज्याशी संबंधित युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या 12 किल्ल्यांची धावून सफर पूर्ण करत इतिहासप्रेमी आणि क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे। जिजामाता जयंतीच्या दिवशी जानेवारी महिन्यात सिंधुदुर्ग किल्ल्यापासून सुरू झालेली ही मोहीम तब्बल 4 महिन्यांनंतर आज पन्हाळगडावर येऊन पूर्ण झाली। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि मराठा साम्राज्याचा गौरव जगभर पोहोचावा, तसेच युवकांमध्ये इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने आसमाने ही धाडसी मोहीम हाती घेतली होती। पन्हाळगडावर पोहोचल्यानंतर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याजवळ तिचे उत्साहात स्वागत करण्यात आले। त्यानंतर शिवमंदिरात दर्शन घेऊन नगर परिषदेसमोर समस्त पन्हाळकरांच्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी कोल्हापूरहून आसमासोबत धावत आलेले निहाल नदाफ आणि पृथ्वीराज सपकाळ यांचाही सन्मान करण्यात आला। मोहिमेच्या सुरुवातीच्या काळात टायफॉइड सारख्या आजारांचा सामना करावा लागला, मात्र उपचारानंतर पुन्हा नव्या जोमाने मोहिमेला सुरुवात करून ती यशस्वीपणे पूर्ण केली। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला रायगडाला रडायला नव्हे तर लढायला शिकवले आहे, असा प्रेरणादायी संदेश आसमा कोर्ने यांनी सत्काराला उत्तर देताना दिला। यावेळी कोच शामराव मासाळ, सुनील यादव, शुभम पाटील, सचिन चव्हाण, अजमल कुर्ने, विनायक खोत, जयश्री खोत, मयुरी टकले, भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे, मुस्लिम ओबीसी संघटनेचे अध्यक्ष आबिद मोकाशी, तहसीलदार माधवी जाधव शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शैलेंद्र गायकवाड, आरोग्य कर्मचारी तसेच संयोगिताराजे छत्रपती संभाजीराजे छत्रपती, जिल्हाधिकारी राकेश राठोड, अमोल येडगे आदी मान्यवर उपस्थित होते। विन टीव्ही मराठीसाठी बोरपाड्याहून श्रीकांत कुंभार। नमस्कार, मी आसमा अजमल कुर्ने। मी 12 युनेस्कोचे किल्ले ज्यांना जागतिक दर्जा प्राप्त झाला आहे ते किल्ले मी धावत 12 जानेवारी राजमाता जिजाऊ दिनानिमित्त मी सुरू केलं होतं। तर ह्याचं अंतर 4000 किलोमीटर प्लस होतं। तर ह्याच्यासाठी मला 5 महिने हे रन करण्यासाठी मला 5 महिने लागले। आता माझा शेवटचा टप्पा आणि शेवटचा किल्ला पन्हाळा आहे। आता मी सकाळी 7 वाजल्यापासून कोल्हापुरातून सुरू केलेलं आहे व अर्ध्या वाटेपर्यंत पोहोचली आहे। हा प्रवास करताना मला आपलं महाराष्ट्र प्रशासनाची खूप मोठी मदत भेटली। त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं। तसेच डॉक्टर, ॲम्ब्युलन्स व आपले कोल्हापूरचे कार्यरत कलेक्टर सर यांनी पण खूप छान मला मार्गदर्शन केलं। व कोल्हापूर ते रायगड 300 किलोमीटर रनिंग मी 3 दिवसात केलं होतं। त्यावेळेला छत्रपती संभाजीराजे छत्रपती व संयोगिताराजे छत्रपती यांनी मला खूप छान मार्गदर्शन केलं। आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी 12 युनेस्कोचे किल्ले करण्याचा ध्यास घेतला व मी चांगल्या पद्धतीने ते पूर्ण करत आहे आणि शेवटचा किल्ला पन्हाळ्यावर ह्या किल्ल्याचा समारोप होईल। राजकारणासाठी वापर करतात, तर आज समाजात 2 शिवाजी झालेले आहेत। ते जे राजकारणाविषयी जे वापरतात त्या शिवाजी आपण काही बोलायचं नाही, आणि जे दुसरे शिवाजी आपण म्हणतोय की आपले जे आराध्य दैवत आहेत, जे सर्व जाती धर्मांना घेऊन ह्यांनी स्वराज्य निर्माण केलं। आणि खरोखरच म्हणजे आज आसमा कोर्ने हिचं वैशिष्ट्य म्हणजे हिनं खरोखरच बघा एक मुस्लिम रणरागिणी या ठिकाणी महाराजांनी विचार पोहोचते। हे खरोखर जातीय वाचिक जे आज समाजात ते निर्माण होते त्याला खरोखर हा मेसेज सर्वांनी मी म्हणते बाहेर ही शिवाजी खरी शिकवण ही आहे। आणि या ठिकाणी मी थांबतो। विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।